नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, चला आता तुम्हाला माझा ऑफिसचा प्रवास दाखवतो. याच्या आधी पण तुम्ही बघितलेला जे, पण आता हे नवीन घर घेतलं आहे तिकडे कसं जायचं काय नाही ते पण तुम्हाला सांगतो मी. तेच मित्रांनो, म्हणजे ऑफिसमधनं निघालो तेव्हा मेट्रो स्टेशनला गेलो. मेट्रो स्टेशनवरनं आता इथं खाली उतरलो, इथून रिक्षा पकडली. आता आपल्याला वर्सोवाला जायचं आहे. तर इथून म्हणजे वर्सोवा काय नाही, फक्त 10 मिनटं लागतात इथं वर्सोवाला यायला. हे बघा, इथं वर्सोवा गावामध्ये आलो आहे मी. आता इथं वर्सोवा गावामध्ये आल्यानंतर जेटीला मला इथून सरळ चालत जायला लागतं मित्रांनो, म्हणजे 5-10 मिनटं चालत जायला लागतं. चला तर आता इथून आपण डायरेक्ट जेटीकडे चालत जाऊया, कारण की उशीर पण बराच झाला आहे. गायत्रीचे पण फोन वगैरे येत आहेत. तर चला तर म्हटलं जाऊया आता लवकर. चला तर मी इथून आता हे मंदिर, आपल्याला इंगळादेवी मातेचं मंदिर लागतं आहे वर्सोवा गावामध्ये. हे मातेचं आपण दर्शन वगैरे घेऊन घेऊया. म्हणजे डेली मी इकडनं जाताना पण पाय वगैरे पडतो आणि घरी जाताना पण पाय वगैरे पडून घेतो मित्रांनो. डेलीचं आपलं काय, रोज इथूनच चालत वगैरे जायला लागतं आपल्याला. चला, मी आता इथं बोटीमध्ये बसलो आहे. या बोटीमधनं आता ती स्पीड बोट जी होती ना मित्रांनो, तिथं काय जात नाही मी. त्या स्पीड बोटीवरती आता 10 रुपये तिकीट झालं आहे. आता ही जी या बोटीवरती बसलो आहे ना, ही मोठी बोट आहे. म्हणजे इकडचे 5 रुपये आणि तिकडचे 5 रुपये, हे 10 रुपयामध्ये दोन्ही साईडचं काम होतं. आणि त्या बोटीमध्ये 20 रुपये जातात मित्रांनो एका टायमाला. त्याच्यासाठी मी त्या बोटीने काय जात नाही. आता ही जी मोठी बोट आहे याच्यामध्ये बाईक वगैरे सर्व असतात या बोटीमध्ये. तर याच बोटीने जातो, फक्त 5 मिनटं लेट होतो. मग बोटीतनं बाहेर पडलो की इथं आपल्याला परत इथं मड जेटी बोलतात याला. मड जेटीला परत मला इथं रिक्षा बघायला लागतात. 10 रुपये घेतात आपलं, ते मार्केटला सोडतात ते. आता मार्केटला जाता जाता ते चिकन वगैरे ते पण घेऊन जायचं आहे. चला म्हटलं, आज शुक्रवार पण आहे, चला घेऊन जाऊया म्हटलं. आणि पावसाचं वातावरण म्हणजे काहीच नाही आहे मित्रांनो. मला पण थकायला पण भरपूर झालं आहे, कारण की गरमी एवढी आहे ना, प्रमाणाच्या बाहेर गरमी आहे. चला, मी इथं आमच्या मड मार्केटमध्ये आलो आहे. आता या मड मार्केटमधनं काय ते आंबे वगैरे बघतो कसे आहेत काय नाही. पण ते आंबे वगैरे काही व्यवस्थित वाटलेत नाही मला, कारण की ते कापून खाणारे पाहिजेत. आपल्याला ते रस वगैरे काय बनवायचा नाही आहे. त्यासाठी म्हटलं जाऊ दे, उद्या शनिवारची सुट्टी आहे, तर उद्याच घ्यायला येऊ म्हटलं. तर आत्ता काय ते आंबे वगैरे काही घेतलेत नाही. चला तर आता आपण डायरेक्ट घरी जाऊया. आता मार्केटमधून निघालो. आता या गल्लीतनं आपल्याला, आता मी ते मोबाईलचा फ्लॅश वगैरे चालू केला आहे, कारण की अंधार वगैरे आहे ते. चला आता आपल्याला डायरेक्ट इथून या गल्लीतनं आता डायरेक्ट घरी जायचं आहे. म्हणजे एवढं रिस्की आहे ना, तुम्हाला सिरियल सांगतोय. मला ना 10-15 दिवस लागले तर मित्रांनो या गल्लीमधनं कसं जायचं काय नाही. मला ते गायत्री सोडायला यायची कधी कधी. म्हणजे मला या गल्लीतलं कधीच आलो नव्हतं ना. एवढं मी 7-8 वर्ष मुंबईमध्ये राहिलो, मी अशा गल्लींमध्ये कधीच आलो नव्हतो. तर आज फर्स्ट टाईम माझं जाणं येणं होतं. तर नवीन नवीन मला काहीच समजत नव्हतं. तर सिरियसली सांगतो, नवीन माणूस जर आला ना, खरोखर त्याला काहीच समजणार नाही रस्ता कसा आहे काय आहे. आणि बाईकचा तर विषयच नाही. आपण इथं बाईक पण घेऊ शकत नाही, स्कूटी नाही, कार नाही, काहीच घेऊ शकत नाही इथं या गल्लींमधनं. तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघताच आहे. काय घेणार बाईक बरं, सांगा बरं. या गल्लीतनं चालायला सुद्धा जागा नाही आहे इथं. कसे लोक राहतात ते त्यांनाच माहिती. जाऊ द्या, जसे आम्ही राहतो तसे प्रत्येकजण आपल्या लाईफमध्ये स्ट्रगल करतायत, तेच खूप महत्त्वाचं आहे. चला आता येते बघा, समोर तुम्हाला दुकान दिसतंय ना, त्याच रूम मालकाच्या इथं आम्ही, म्हणजे घर आहे आमचं तिथं. तेव्हा तुम्हाला ती सीडी वगैरे दाखवतो मी. ते बघा, आपली सीडी आली आता. चला तर जाऊया आता वरती, ते त्रिशू वगैरे आहे आता. चला मित्रांनो, आत्ता झालो घरी आता. तुम्ही तर बघितलंच ते मार्केट वगैरे, ते गल्ली. काय आलं त्रिशू? पप्पा आले? हो बापरे, मी तुझ्यासाठी तर काहीच नाही आणलं खायला. हां, काय? कॉटन कॅन्डी? नाही ना ग त्रिशू, काल खाल्लं ना तू कॉटन कॅन्डी. आत्ता नाही ना, आत्ता नाही आणलं ना, आत्ता नाही भेटलं ना मार्केटमध्ये. आणि तू दुपारी एवढी का रडत होती त्रिशू? मम्मीने मला फोन केला होता. हा हा, कुठे बाहेर फिरायला जायचं होतं तुला? राऊंड मारायला? एवढ्या उन्हामध्ये कुठे जाशील तू? काय मग आत्ता अंधार झाला ना. दुपारी मम्मीने मला फोन केला होता की त्रिशू रडते, तिला बाहेर फिरायला जायचंय. मग बाहेर फिरायला जायचं राहिलं ना त्रिशू, संध्याकाळच्या टायमाला जायचं ना बाहेर फिरायला. तुझ्यासाठी वेफर आणलेत. वेफर तिखट लागतो? मग काय पाहिजे होतं तुला? लॉलीपॉप? आणि मग ते टीथ खराब होतात ते लॉलीपॉपचे. नको होते, सर्दी येईल तुला परत ते चोकोबार खाल्ल्यावर. नाही ना, खूप थंड असताना ते गुल्फी असते ना ती खाल्ली त्रिशू तू? ओ बापरे, कुणी आणून दिली होती? हा,
तो पोरग्याला काय बोलले मी, हा तो खाली होता तो, त्याला म्हटलं दूधची पिशवी हा आणि एक चोकोचं पाकिट घेऊन ये म्हटलं. ती बोलते दूध चोकोच खाते बोलते मी. हा तर घ्यायला पाठवलं, दूध चोकोच राहू दिलं. हा तर तिने हे घेऊन आला, काय म्हणतात त्याला, काय चोकोबार घेऊन आलेला. हा चोकोबार घेऊन आलेला हा आणि तिथं हातात देऊन दिला, मला दाखवलं पण नाही. आणि ते चोकोबार ती गुल्फी नसते का, हा ना. आईसवाली असते बघा, ते हा, ऑरेंज हा. कलर, येलो, रेड, ग्रीन असतात ना, हा ते पण खाऊन घेतली. एवढी मोठी पेप्सी दिलेली, ते पण खाऊन घेतली. आणि आता नाक सोडते. काय ग त्रिशू, सर्दी होईल ना तुला. आताच डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो ना मी. अजिबात नाही ऐकत ती माझं. मम्मी काय सांगते मला, तू एवढं खाल्लं होतंस तू. काय त्रिशू, मग तुला सर्दी होऊन जाईल ना शोना. तर घेऊन जाईल नाही, नाक सोडते ती बघा तिच्याकडे. आणि तू का आता चाय बनायला नाही आते. आत्ताच चाय बनाय राहिली मी. आते का बरं कितला वाजे घेतात ते 7:30 पावणे 8 उन्हात ना तू आते बनायला नाही. मग काय झालं, हा डोकं दुखतंय. अरे डोकं दुखतंय, मग तू 4-1 वाजता बनायला येते ना तू. एवढ्या उन्हात पण चाय पिता का? आते जेवणा टाइम आहे काय आते. जेवणाचा टाइम आहे, जेवणचा टाइम नाही आता. जेवणाचा टाइम नाहीये. नाही. हे घे चिकन घेऊन आलोय. बरेच 8-10 दिवस झाले होते मित्रांनो, चिकन वगैरे काय खाल्लं नव्हतं. तर चला म्हटलं चिकन वगैरे घेऊन जाऊया. आता चिकन वगैरे घेऊन आलोय. शिया काय आजची आजची आली ना, मग तू ते आईस्क्रीम खाल्ली ना, त्याच्यामुळे तुला सर्दी येईल बघा आता. आजची अच्छा. ए मला पण थोडीशी चहा द्या काहीतरी. जेवण करणार ना तुम्ही? अरे आता तू काय बनायला नाही आता नाही द्या तुम्ही चाय अजिबात. म्हणजे तू एकटीच पिशी आधी. पिस आते मी. अरे मी एवढा दमून थकून आलोय, तर मला कधी विचारते का तू थोडीशी चहा घ्या का पाणी घ्या. समोरच्या माणसाला ऍसिडिटी होते तर कशाला विचारायची. हा, अरे. पाणी देते ना, हे घ्या पाणी. हा म्हणजे आता सांगितलं तेव्हा पाणी देते तू. हा, एकदम गार पाणी देते बघा. हा एकदम गार बघा, म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी ते आता पाणी देते. हा असं नाही करायचं भूषण, तुमच्या येण्याच्या आधी तुम्हाला नाश्ता बनवून ठेवते, रेडी करून ठेवते सगळं खायला. कुठे नाश्ता कुठे. तुम्हाला आज नाही बनवला ऍसिडिटी नाही आज कुठे ऍसिडिटी होते. नाही होते. नाही हा, 5 मिनिट. तू तर आज टिफिन पण नाही दिला होता. आज तुम्ही नाही घेऊन गेले. काय तू काय बोलली मला जाऊ द्या म्हणे. भिजलेले होते मी. चणे आणि काय बनवून देणार होते. भिजलेले होते. हा. तुम्हाला 2-3 मस्त पुऱ्या बनवून देत होती आणि थोडा भात बनवून देत होती. तुम्हीच नाही उठून जा, मग काय करू. तुम्ही म्हणते जाऊ दे बरं. हा म्हटलं जाऊ दे, हिला कंटाळा येतोय म्हटलं. काय तर कंटाळाने उठून बसलेले होते माझे मध्ये. आता तुला जर टिफिन द्यायचा असता तर मग द्यायचा नाही, मग उठून जाते मी. द्यायचा असला काय पण असला काय. हा हे बघ काय आणलंय? हिच्यासाठी. काय त्रिशू काय आणू तुझ्यासाठी ग, रोज रोज काय आणू तुला. हा हे घे, तुला काय आणलं हे घे. चुपाचूप चुपाचूप. बाई साब, नुसतं गोड गोड खोकला येण्याचं. हे गोड गोड काय गोड खाल्लंय तिने. ते जाऊ दे, तू आता काय बिर्याणी बनवणार आहेस की ग्रेव्ही बनवणार आहेस. काय बनवू तुम्हाला सांगा. हा ते आपली हिरोईन मिरचीसनी खिचडी माहिती बनायली. काय खिचडी नाही बोलत ना. मग बे पुलाव बनवून घे. ठीक आहे. घे तिला फोडून दे काहीतरी. हे पाणी चालू करायचं आहे ना. किती वाजले? टाइम आहे ना आज. जा ना, मग 34 झालेत ना, पाणी चालू करत जातेस ना. हा, जाते ना. तेच मित्रांनो, इथं पाणी पण फक्त 20 मिनिटासाठीच पाणी येतं आम्हाला. ते बघा ती टाकी भरलेली आहे ना, म्हणजे 20 मिनिटामध्ये तेवढी टाकी भरायला लागते. 20 मिनिटामध्ये आपल्याला पिण्याचे पाणी वगैरे सर्व भरायला लागतं. ते बघा त्या बॉटल वगैरे ठेवलं आहे, ते काय मटका वगैरे ठेवलं इथं. ते काहीतरी 20 मिनिटामध्ये आपल्याला भरायचं ते बरोबर. म्हणजे 40ला चालू करणार गायत्री, तेव्हा 20 मिनिटात आपलं पाणी व्हायलाच पाहिजे, बरोबर की नाही. आणि होऊन जातं ना गायत्री. कारण की हे बघा जास्त म्हणजे आम्ही खाली करत नाही, ती तेवढीच खाली करतो दिवसभर मध्ये. एवढी खाली होते म्हणजे 750 लिटरची आहे ती. एवढं पाणी आहे हा. खाली झालेलं. हा बाथरूम मध्ये ते टप वगैरे बकेट ते सगळं भरून ठेवलेलं असतं. हा. एवढं म्हणजे 250-300 लिटर पाणी खतम. 300 लिटर ना. हा, बरोबर आहे ना. मग ठीक आहे, आता तेवढीच टाकी खाली करत जा काहीतरी, म्हणजे कसं पटकन भरून जात जाईल. भरून नाही, पाणी नाही भेटत आहे. बाकी साईडला पाऊस पाणी नाही येते. अरे पाऊसच नाही येते गायत्री, मुंबईमध्ये पाऊसच नाहीये तर कुठून पाणी येईल सांग मुंबईला बरं. काय कुठेच पाऊस नाहीये. हा मग तेच ना. काय करणार? चल बनव मग, जेवण वगैरे बनव आता. चाय चल पितायत का तुम्ही? हा चाय पिता? हा दे थोडीशी दे ना कप मध्ये. चालेल, ठीक आहे. चालेल ठीक आहे. नाही तू पटकन दे. 39 झाले, जा पण तू पटकन पाणी वगैरे चालू करून ये. जा धावत जा, कारण की 1 मिनिट पण. जाऊ direct. अरे मग 1 मिनिट पण लेट होईन ना, तर परत वहिनी पाण्याला नाही, प्रॉब्लेम. सीडीवर ते पडीत असं ना, काय करणार नाही. सीडीवरती पड जाशी. हा मग सीडीवर कसं काय पडशील तू. पाय बी सरकणार मग म्हणा. हे बघा इथं मस्त टीव्ही वगैरे लावून दिली मित्रांनो. इथं ते फोटो वगैरे काय ते लावून दिले तिथं. हे त्रिशूचे फोटो आहेत. किती 1 वर्षाची होती ना गायत्री त्रिशू. 1 वर्ष झाले लगे फोटो काढले. तुझे फोटो आहेत ना त्रिशू ते. हा
तेव्हा इथं म्हणजे जास्त काय नाही आपली जागा वगैरे खूप कमी आहे तरी इथं ऍडजस्ट करून दिलेत फोटो वगैरे स्वामींचा फोटो तर तिथं हा ते पैसे द्या ना. कुठले ते दळण हा मी देऊन दिल ते जा देऊन द्या ना. हा देऊन देईल मी दळणाचे पैसे इथं टीव्ही वगैरे लावून दिली आणि आपलं जे काय कपाट वगैरे येणार आहे ना ते कपाट आपल्याला इथं ठेवायचं आहे बघू आता त्रिशू इकडे हो मग मी पाणी चालू हे जा 40 झालेत ना 41 व्हायला आलेत गायत्री दावत जा हे बघा एवढी रिस्की शिडी या शिडीने बघा असं उतरायला लागतं तेव्हा गायत्री गेले आता उतरून काहीच नाही म्हणजे पावसाचं वगैरे काहीच वातावरण काहीच अजिबात दिसत नाही मित्रांनो पाऊस वगैरे म्हणजे काहीच नाही डायरेक्ट मुंबईमध्ये अजून तरी त्रिशू इकडे हो येते मम्मी येते आता हा काय आलं हा हा मीठ लागला हाताला थांब मम्मी आल्यावर हात धुवून दिला चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो चल बाय बाय का त्रिशू ते बघा तिचं मूड नाही आहे वाटतं आता चालेल मित्रांनो चला बाय बाय तुझं मूड नाही आहे मग बाय बाय तर कर तुझं मूड नाही आहे ठीक आहे चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये